नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता 20 मिनिटांमध्ये ईश्वरी आणि नमूने मोदकांची ऑर्डर कंप्लीट केलेली असते. तेव्हा मोदक घेण्यासाठी त्या मॅडम आता आलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे घ्या तुमचे मोदक. आम्ही लवकरात लवकर मोदक बनवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा इथे आता ईश्वरीने मोदक दिल्यानंतर त्या मॅडम म्हणतात, खरंच म्हणजे इतक्या कमी वेळेत तुम्ही माझी संपूर्ण ऑर्डर पूर्ण केलीत, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अहो आम्ही काय केले? आम्ही काहीच केलेलं नाही आहे. आमच्याकडून हे सगळं गणूबाप्पाने करून घेतलेलं आहे. तेव्हा इथे मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. मला उशीर होतो आहे ना, एका ठिकाणी लवकर जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की ताई, आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरती मला हेच समाधान बघायचं आहे, जे समाधान मी यांच्या चेहऱ्यावरती बघितलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मॅडम आता अर्णवच्या घरी आलेल्या असतात. मागच्या बाजूने त्या लावण्याला इथे मोदकाची ऑर्डर देतात आणि म्हणतात की हे बघा मॅडम, 20 मिनिटात मी तुम्हाला मोदकांची ऑर्डर पूर्ण करून दिली आहे आणि कुणाला कळायला नको म्हणून सांगितल्याप्रमाणे मागच्या बाजूनेच आले. तेव्हा लावण्या म्हणते, थँक्यू सो मच, आणि तुमचं पेमेंट मी ऑनलाईन केलेलं आहे. तेव्हा लावण्या म्हणते की चला, मोदकांची ऑर्डर आली. आता हे मोदक लावण्याने बनवलेले आहेत. आता प्रसादाचे मोदक लावण्याने बनवलेत आणि ते सगळेजण आता खाणार. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, लावण्या चल, सगळ्यात आधी तर तुला बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इथे आता ईश्वरीसुद्धा बाप्पाला नैवेद्य दाखवत असते, मोदकांचा नैवेद्य. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी व्यवस्थित सगळं स्वतःहून करत असते आणि इथे मामी लावण्याला सांगत असते की नैवेद्य बाप्पाला कसा दाखवायचा असतो ते. तर नैवेद्याचं ताट ठेवत असताना बाप्पाच्या समोर काय करायचं, त्याच्यानंतरला इथे आता 3 वेळा ताटाच्या भोवती पाणी सोडायचं असतं, हे सुद्धा आता वल्लरी लावण्याला सांगत असते. तर या सगळ्या गोष्टी ईश्वरीला स्वतःहूनच येत असतात. तिला कुणीही त्या सांगितलेल्या नसतात. म्हणजे लहानपणी तिला सांगितलं असेल म्हणूनच तिला आता त्या गोष्टी स्वतःहून जमत आहेत. त्यानंतर इथे त्या मॅडमचा फोन आलेला असतो. तेव्हा नमू फोनवरती बोलते आणि इथे ईश्वरीला सांगते की इशू, अगं मगाशी आपण जी मोदकांची ऑर्डर दिली ना, ते मोदक प्रसादासाठीच हवे होते, हेच सांगायला त्यांनी फोन केला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव जात असतो. तेव्हा लावण्या म्हणत असते, ए यार, अरे कुठे जातोयस तू? हे बघ बाप्पाला नैवेद्य दाखवलाय, तू सुद्धा आता प्रसादाचा मोदक खा बरं. हे बघ, हे मोदक स्पेशली मी बनवलेत, त्याच्यामुळे तुला आता टेस्ट नाही करायचं आहे का? प्लीज खा ना मोदक. तेव्हा इकडे अर्णव आता म्हणतो, सॉरी पण मला घाई आहे, मी नंतर खाल्लं तर चालेल का? तेव्हा वल्लरी म्हणते, अर्णव, अरे प्रसादाच्या मोदकाला कोणी नाही म्हणायचं नसतं, हे माहिती नाही आहे का तुला? घे बरं मोदक आणि खाऊन सांग कसं झालं आहे. लावण्याने इतक्या प्रेमाने बनवलं आहे ना, म्हणून विचारते. तर इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की गणूबाप्पा जेवढे मोदक बनवले तेवढे वेळेत सगळ्यांच्या घरी पोचले. प्रसादासाठी बनवलेले मोदक सगळ्यांपर्यंत वेळेत पोचले, याच्यापेक्षा दुसरं कुठलं समाधान नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव एक मोदक घेतो आणि खाऊन बघतो. तेव्हा त्या मोदकाची चव त्याला ओळखीची वाटते. तेव्हा त्याला आता इथे ईश्वरीची आठवण येते. जेव्हा ईश्वरीने बनवलेला पदार्थ इथे अर्णवने खाल्लेला असतो, तेव्हा त्याला तो खूपच जास्त आवडलेला असतो. तो म्हणतो, वा गुड, तुझ्या हाताला चव आहे मिसिंदोर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे मोदक म्हणजे ताईने तर बनवलेले नाही आहेत, ताईच्या हातचे मोदक वेगळे आहेत आणि लावण्याने बनवण्याचा प्रश्न येतच नाही, म्हणजे हे मोदक मी सिंदोरने बनवलेले आहेत. तेव्हा लावण्या म्हणते, ए यार, सांग ना कसे झालेत मोदक? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की या मोदकांची चव मी सिंदोरच्या हातची आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणते, काय काय म्हणालास तू? तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही. सरळ तो मोदक खातो, अजून एक मोदक हातामध्ये घेतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा इकडे लावण्या म्हणते, बघितलं तुम्ही मामी, बघितलं, म्हणजे मी इतक्या मेहनतीने जे काही करते त्याला अर्थ नाही. आता मी बनवलेल्या मोदकांमध्ये सुद्धा ARला त्या मी सिंदोरची मिडल क्लास मुलीची आठवण येणार आहे का? तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, अरे काय चाललं आहे तुमचं? सगळ्यात आधी मोदक
मी टेस्ट करणार होतो ना, मग मला का नाही दिले? तेव्हा लावण्या म्हणते घे, सगळे घ्या आकाश आणि खा. तेव्हा आकाश म्हणतो आता यांना काय झालं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा अर्णवला म्हणत असतात की हे बघ अर्णव, या सगळ्याची बाबा तुला सवय नाही आहे, म्हणून तुला म्हणतोय जे काही करशील ना ते विचारपूर्वक कर, अगदी व्यवस्थित कर, स्वतःची काळजी घेऊन. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो मामा, म्हणूनच मी आपली गाडी घेऊन जात नाही आहे, मी रिक्षाने चाललो आहे, जेणेकरून त्या राकेशला संशय येणार नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात बरं ठीक आहे, मी इथे आपल्या माणसांना सांगतो तयारीत राहायला. तेव्हा इथे अर्णव गाडीमध्ये नाही तर रिक्षामध्ये आता गेलेला असतो, जेणेकरून राकेशला संशय येऊ नये आणि तो अलर्ट होऊ नये. अर्णवला रिक्षामधून जाताना इथे आता आकाशने बघितलेलं असतं आणि आकाश म्हणतो हे काय दादा त्याची गाडी घेऊन का नाही गेला, रिक्षामधून का गेला असेल, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तर इथे आता ईश्वरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेली असते आणि आता रिक्षाचा धक्का तिला लागणारच असतो. तिची सुद्धा चुकी असते, ती सुद्धा फोनवरती बोलतच रस्त्यावरून बाजूला जात असते, आजूबाजूला बघतसुद्धा नाही आणि सगळा आरोप पुन्हा एकदा इथे आता अर्णववरती टाकून मोकळी होती. तेव्हा इथे अर्णव आता रिक्षातून खाली उतरतो. ईश्वरी म्हणत असते काय भैया, दिसत नाही का तुम्हाला, अंगावरती रिक्षा घालता येते डायरेक्ट. तेव्हा इकडे आता रिक्षावाला काहीच बोलत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो मी सुंदर सॉरी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अच्छा, आता सॉरी बोलणार आहात का तुम्ही, बरोबर, आता रिक्षामध्ये बसलाय म्हणजे रिक्षासुद्धा अंगावरती घालायला सांगा, तशी तुम्हाला सवयच आहे ना लोकांच्या अंगावरती गाडी घालायची, नाही का, तशी रिक्षाही माझ्या अंगावरती घाला. तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट, रिक्षा मी चालवतोय का आणि सॉरी म्हणतोय ना तुला, चुकून तुला धक्का लागला असता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो बरोबर, तुमच्या बाबतीत ज्या काही चुका होतात ना त्या चुकूनच होतात, गलती समोरच्या माणसाची असते, तुमची चुकी कधीच नसते, नाही का. तेव्हा एक रिक्षावाला म्हणतो हे बघा तुमच्यामुळे त्यांना त्रास झाला आहे, तुम्ही एक काम करा, आता तुम्हीच त्यांना ड्रॉप करा. तेव्हा अर्णव म्हणतो हो ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तिला विचारा ना ती माझ्याबरोबर येईल का म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नामुमकिन, काही झालं तरीसुद्धा तुमच्याबरोबर येणार नाही आहे मी. तेव्हा अर्णव म्हणतो बघितलं तुम्ही, समजलं तुम्हाला, तुम्ही येत आहे माझ्याबरोबर आणि काय तुमच्या सगळ्यांचं गर्दी करून इथे उभे राहिलात, जा बरं इथून. तेव्हा इथे सगळी माणसं आजूबाजूला गेल्यानंतर अर्णव म्हणतो मी सिंदूर, तुझी हरकत नसेल तर मी ड्रॉप करतो तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता रिक्षामध्ये बसतो आणि आपल्या कामाला निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश येतो आणि मामाला विचारत असतो की डॅड, इथे आता दादा रिक्षामधून का गेलाय आणि कुठे गेलाय ते सांगा बरं. तेव्हा इथे लावण्याला आता राग आलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते लावण्या अगं कुठे चाललीस तू. तेव्हा लावण्या म्हणते की मामी, मी एवढं सगळं करते ARसाठी आणि ARला मात्र त्या मिडल क्लास मुलीचीच आठवण येते, मग आता सांगा ना मी काय करायचं आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते अगं आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे, नाहीतर या घरातली माणसं टपूनच बसली आहेत हे सगळं त्या ईश्वरीच्या त्या गरीब मुलीच्या घशात घालण्यासाठी. तेव्हा मामा म्हणतात वल्लरी तुझं जरा अति होते आता. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो मग बाबा सांगा ना दादा कुठे गेलाय, ते आम्हाला का नाही सांगत तुम्ही. तेव्हा इकडे मामा म्हणतात हे बघा मी आत्ताच तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे, तो महत्त्वाच्या कामासाठी गेलाय, पण अजून एक गोष्ट, तुम्हाला ना घरामध्ये काय चाललंय काहीच माहिती नाही आहे, अर्णव किती टेन्शनमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का, म्हणूनच तो काही गोष्टी सुरळीत करण्यासाठी गेलाय, पण काय काम आहे मी तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत. तेव्हा लावण्या म्हणते पण मामा मला तरी AR सांगू शकतो ना, मी होणारी बायको आहे त्याची, केली तर त्याला मदतच करेन ना, पण तो माझ्याशी काही बोलतच नाही, काही शेअरच करत नाही. तेव्हा इकडे मामा म्हणतात हे बघा मी आत्ताच काही नाही सांगणार तुम्हाला. तेव्हा वल्लरी म्हणते का हो, पण तुम्ही का आमच्यापासून ही गोष्ट लपवताय, जे काही आहे ते आम्हालासुद्धा कळू द्या ना. बरं ठीक आहे, तुम्ही असं काही सांगणार नाही ना मला, पण ही वल्लरीसुद्धा आहे ना, ती शोधून काढेलच की नक्की तुम्ही दोघेजणं आमच्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करताय. आणि कसं आहे ना, मला तुमच्याकडे बघूनच कळतंय असं काहीतरी तुम्ही दोघेजणं आमच्यापासून लपवताय, ते जर घरातल्या लोकांना कळलं ना तर हे घरसुद्धा हळून जाईल, बरोबर ना. इतकी काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे ना, पण ही वल्लरीसुद्धा ती गोष्ट काय आहे
ते शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे दॅट इज दॅट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणते, चल लावण्या चल, या घरामध्ये नको कुणाचा विचार करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशसुद्धा त्याच्या बाबांकडे रागाने बघतो, कारण ते दोघेजण आकाशपासूनसुद्धा या सगळ्या गोष्टी लपून ठेवत असतात. कारण आकाशला प्रत्येक गोष्टीचा लवकर राग येतो, तो मागचा पुढचा विचार करत नाही आणि म्हणून तो रिॲक्ट वगैरे होईल म्हणून ही गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मामा गणपती बाप्पासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात की गणपती बाप्पा, आज तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडू दे. त्यानंतर इथे ठरल्याप्रमाणे राकेश आलेला असतो. ज्या जागेचा ॲड्रेस दिलेला असतो त्या ठिकाणी राकेश पोचलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, एम के अरे कुठे आहेस तू? मला बोलून कुठे लपून बसलायस? तेव्हा एम के तरी म्हणतो, अरे राकेश शेठ, वेळ झालात, चला चला या. तेव्हा राकेश म्हणतो, काय रे एम के, कालपासून फोन करतोय तुला, एवढे पैसे काढून घेतलेस ना माझ्याकडून, एवढे सगळे पैसे घेतलेस आणि मग माझा फोन उचलत नाही आहेस का रे? फोन का उचलला नाहीस माझा? तुला जास्त शहाणपणा आला आहे का? खूप माज आला आहे का तुला? तेव्हा एम के म्हणत असतो की साहेब, झालं का तुमचं? रागून झालं माझ्यावरती? आता शांतपणे मी जे काही बोलतोय ते ऐकून घ्या. हे बघा साहेब, जोखमीचं काम आहे आणि याच्यामध्ये ना आता खूप मोठी मोठी माणसं आपल्याला इन्व्हॉल्व करावी लागणार आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मोठी मोठी माणसं? तेव्हा एम के म्हणतो, हो ना, हे काय बाप माणूस आपल्याला इन्व्हॉल्व करावा लागला या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी. तेव्हा कोण आहे तो बाप माणूस? असं विचारल्यानंतर तिथे आता अर्णव आलेला असतो. अर्णव छान असा खुर्चीवरती बसलेला असतो आणि फुल ॲटिट्यूडमध्ये राकेशकडे बघत असतो. तेव्हा इथे राकेश अर्णवला तिथे बघून खूपच जास्त घाबरतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मला आता फसवण्याचा इथे आता या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे खरं तर फसवत असतो राकेश, पण आता त्याच्या षडयंत्रामध्ये अर्णवने त्यालाच फसवलेलं असतं. त्यानंतर पाटील येतो आणि पाटीलसुद्धा अर्णवच्या बाजूने उभा राहतो. तेव्हा इथे राकेश पळून जाणार, तिथे आता बॉडीगार्ड आणलेले असतात. ते दोन्ही बॉडीगार्ड इथे आता राकेशला पकडून ठेवतात आणि अर्णव बघा त्याच्याकडे कसा रागाने बघतोय. त्यानंतर अर्णव उभा राहतो आणि राकेशला म्हणत असतो की कसं आहे ना राकेश, कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स ही खूपच जास्त वाईट गोष्ट आहे आणि म्हणूनच ओव्हर कॉन्फिडन्स कधीच कुणामध्ये नसला पाहिजे, असं इकडे अर्णव आता राकेशला म्हणत असतो. तेव्हा इथे राकेशचे डोळे बघा, आता तो फसलाय हे त्याला कळल्यानंतर त्याचे डोळे आणि तोंड बघण्यासारखं झालेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काका ICUमध्येच असतात. अजूनपर्यंत ते शुद्धीवरती आलेले नाही आहेत आणि इथे सुप्रिया त्यांच्याकडेच बघत असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरीसुद्धा आपल्या बाबांना बघते. तिला तर खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, ईशू आलीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, या पिशवीमध्ये तुझे कपडे आहेत आणि डबा आणलाय तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, आई काय झालं? डॉक्टर काही म्हणाले का बाबांविषयी सकाळी? तेव्हा ईशू म्हणते, कसे आहेत बाबा सांग ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही, डॉक्टर काहीही म्हणालेले नाही आहेत, फक्त एवढेच म्हणाले की लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा नक्की होईल, तुम्ही फक्त वाट बघा असं म्हणालेत. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, बाप्पाची प्रतिष्ठापना कशी झाली? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, बाप्पाची प्रतिष्ठापना छान झाली, व्यवस्थित झालं सगळं, पण बाबांची खूप आठवण येत होती आई. असं वाटत होतं काही चुकायला नको, नाहीतर बाबा ओरडतील म्हणून. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, इशू, मला सगळं काही जयू आत्यांनी सांगितलं आहे. जयूताईंनी मला सगळं काही सांगितले जे घरी घडलं ते. मी काय म्हणते, राकेशजी जे काही बोलले ते सगळं चुकीचं होतं असं नाही ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई, अगं मी सांगितलं ना आधीच, हे बघ, जोपर्यंत बाबा बरे होत नाही आणि जोपर्यंत ते स्वतःहून माझं कन्यादान करत नाही तोपर्यंत हे लग्न मी नाही करणार आहे आई, आणि हा माझा निर्णय फायनल आहे, याच्यामध्ये आता बदल होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, ये इकडे इशू आणि इथे शांतपणे बस. हे बघ, मला राकेशजींचा सुद्धा फोन आला होता, त्यांनी सविस्तरपणे मला सगळं काही सांगितलं आहे आणि त्यांना तुझा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही आहे इशू.
त्यांनी मला सांगितलं. म्हणजे आता काकांनी जे काही लग्नाचे मुहूर्त काढलेत त्या मुहूर्तावरती लग्न केलं तर काकांना आनंदच होईल ना, काय हरकत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इशू खरंच सांगू का, म्हणजे आता या क्षणाला हे सगळं बोलणं बरोबर आहे की चूक मला कळत नाही आहे. पण हे बघ, राकेशजी जे काही बोलले ते सगळंच खोटं होतं असं नाही ना. आणि हे बघ बाळा, तुझ्या बाबांना राकेशबरोबर तुझं लग्न अगदी धामधूममध्ये करून द्यायचं होतं, म्हणून तर त्यांनी लवकरचे मुहूर्तसुद्धा काढले होते ना. आणि मला काय वाटतं बाळा, आता जर तू त्याच मुहूर्तावरती राकेशबरोबर लग्न केलंस ना तर तुझ्या बाबांना किती आनंद होईल. तेव्हा इशू म्हणते, आणि आई, बाबा हॉस्पिटलमध्ये असताना मी जर राकेशजींबरोबर लग्न केलं तर जेव्हा बाबांना कळेल की त्यांनी मला इथे लग्नामध्ये आशीर्वाद दिलेला नाही आहे, त्यांनी माझं कन्यादान केलेलं नाही आहे, हे जेव्हा त्यांना आठवेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल सांग बरं तुम्हाला. हे बघ आई, बाबा माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे तुला पण माहिती आहे. बाबा माझ्या लग्नामध्ये नाचले पाहिजे असं वाटतं गं मला. त्यांनी स्वतःहून माझं कन्यादान केलं पाहिजे. आणि आई, खरंच सांगू का, माझा निर्णय पक्का झाला आहे. बाबा असे ICUमधून मला आशीर्वाद देतील हे मला नको आहे. बाबा स्वतः तिथे प्रेझेंट पाहिजे माझ्या लग्नामध्ये, आणि मग मी माझ्या बाबांसाठी हवं तेवढं थांबायला तयार आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं पण मी काय म्हणते. तेव्हा इशू म्हणते, आई अगं नको काळजी करू, बाबा लवकरच शुद्धीवरती येतील आणि मी लग्न करेन ना, कोण नाही म्हणतं आहे. पण बाबा ICUमध्ये असताना लग्न करण्यासाठी माझा नकारच आहे, मी ते नाही करणार. आणि खरं सांगू का आई, माझ्या होणाऱ्या नवऱ्याने माझं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बाबांची जागा किती महत्त्वाची आहे ते. आणि मग जर त्यांना हे कळलं तर त्यांनी माझ्या बोलण्याचा मान ठेवायला नको का. जर मी हवं तेवढं थांबायला तयार आहे तर राकेशजी थोडेसे माझ्यासाठी नाही का थांबू शकत. आणि आई, काहीही झालं तरीसुद्धा मी बाबा शुद्धीवरती आल्याशिवाय लग्न नाही करणार. आणि हा निर्णय माझा फायनल आहे आई, याच्यामध्ये आता बदल होणार नाही, असे इशू सुप्रियाला स्पष्टपणे सांगते. आणि तिने आता हा निर्णय अगदी फायनल घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने राकेशला छान असा बांधून वगैरे ठेवलेला असतो. तेव्हा इथे राकेश रागाने बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे अर्णव त्याच्या पायाला मुद्दामून आता चिमटे वगैरे काढत असतो आणि म्हणतो, काय काय मग, कळ लागतंय का, दुखतोय का पाय. तेव्हा राकेश आता बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, काय बोलायचं आहे का तुला. नाही, मलासुद्धा तुझा हरलेला हा आवाज आहे ना तो ऐकायचाच आहे, मला पण ऐकू दे नक्की तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इथे त्याच्या तोंडाची पट्टी आता काढायला सांगितलेली असते. तोंडाची पट्टी काढल्यानंतर अर्णव म्हणतो, बोल काय बोलायचं आहे तुला. तेव्हा राकेश म्हणतो, काय मेवणे साहेब, तुम्हालासुद्धा ही हिरोगिरी जमते बरं का, काय हिरोगिरी करताय तुम्ही. पण तुम्हाला काय वाटतं मेवणे साहेब, हे सगळं करून तुमची ती मूर्ख बहीण अंजली आणि तुमची ती मिस सिंदूर, हिला आणि तिला दोघींना माझ्या तावडीतून वाचवणार असं वाटते का तुम्हाला. त्या दोघींना वाचवाल माझ्या तावडीतून. अजिबात हे शक्य होणार नाही, कळलं ना. मी काय करू शकतो ना हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. एका मिनिटात त्या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, बरोबर ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय तू त्या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस. आणि जर मी आता इथे तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर काय कळणार आहे रे कुणाला, काय कळणार आहे कुणाला सांग बरं. आता इथे तू माझ्या ताब्यात आहेस, कळलं ना. आता तू तुझा जीव वाचव, त्यांची काळजी करू नकोस तू, कळलं का मूर्ख राकेश. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव म्हणत असतो की राकेश, तू मला सांग, अरे माझ्याकडे काय कमी आहे. मी माझ्या बहिणीला आयुष्यभर इतकं समाधानाने आणि राणीसारखं सांभाळू शकतो. तू तिच्या आयुष्यातून गेलास ना, 2 दिवस रडेल ती, पण नंतर मी तिची समजूत काढेन ना, तेव्हा मग ती माझंसुद्धा ऐकेल आणि मग काय, तुला विसरून जाईल ती आणि मग तिचं आयुष्य ती छान पद्धतीने काढेल. मी माझ्या बहिणीला आयुष्यभर राणीसारखं सांभाळायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव घरी येतो आणि म्हणतो, काय गं ताई, काय झालं, इतक्या घाईघाईने का बोलावून घेतलंस. तेव्हा इथे अंजली म्हणते, चिंटू कुठे गेला होतास तू. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई मी कुठे गेलो होतो हे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही आहे, फक्त महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो एवढं सांगू शकतो.
त्यानंतर अंजली आता गप्पच बसते. त्यानंतर इथे अर्णव हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला आता धक्का लागतो. तिलाच बरं सगळ्यांचा धक्का लागतोय आणि ती पडत असते. तेव्हा इथे अर्णव तिला सावरतो. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघतच राहतात.